हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण खूप साधे सिंपलशी पिशव्या कशा बनवायच्या त्या बघणार आहोत। बघा, खूप जणांची कमेंट होती आणि माझ्या चॅनलवर खूप साधे सिंपलसे पिशव्यांचे व्हिडिओ मी टाकलेले आहे, पण त्या कशा शिवायच्या त्याच्यासाठी मला खूप जणांनी मेसेज केलेला होता। तर मी आज एक छोटेसे व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर बघा, मी 15x12 इंचाचं एक कापड घेतलेलं होतं। हे जे आहे ते गाऊन आहे, जुना गाऊन, आणि खाली घेतलेला आहे एक गव्हाच्या गोणीचा मी वापर केलेला आहे आणि त्याच्यानंतर एक जुना शाळेचा ड्रेस होता त्याचा वापर केलेला आहे। तर बघा, असं आपल्याला एक 2 पीस तयार करून घ्यायचे आहे आणि त्या दोन्हीही पीसला चांगलं शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे छानपैकी शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मी जसं दाखवल्यानुसार तुम्हाला इथे एक पट्टी तयार करायला लागेल। ती पट्टीसाठी आपल्याला असं माप घ्यायचं आहे। तर बघा, हे मी माप घेतलेलं आहे 42 इंच। तर बघा, अशी ही पट्टी आपण तयार करून घ्यायची आहे। तर बघा, मी पट्टी तयार करून घेतलेली आहे। वरती मी एक जुना गाऊन वापरलेला आहे आणि गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे। त्याच्यानंतर एक जुनी शाळेची ड्रेस होता, त्याचे थोडे थोडे तुकडे जॉईन करून अशी एक पट्टी तयार करून घेतलेली होती। तर बघा, पट्टी 4 इंचाची आहे आणि पूर्ण पट्टी 42 इंचाची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला एक अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे। बघा, 42 इंच म्हणजे मी ती पट्टी घेतलेली आहे। तुम्ही जास्त छोटी मोठी जशी आपल्याला पिशव्या बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही पट्टी घेऊ शकतात। बघा, आता हा मी मेन कापड घेतलेला आहे, म्हणजे आपला जो पहिला भाग होता तो मेन कापड घेतलेला आहे। तर बघा, जोडताना तुम्हाला सेम असं जोडायचं आहे, म्हणजे समोरासमोर या गोष्टी आल्या पाहिजे, ह्या दोन्हीही समोरासमोर आल्या पाहिजे। तर असं व्यवस्थितपणे ठेवून सगळीकडे शिलाई मारायची आहे। बघा, तुम्ही नवीन असाल तर मी सांगते की पिनअप करूनच, म्हणजे पिना ज्या भेटतात त्या पिना करूनच तुम्ही जॉईन करा, जेणेकरून सोपं पडेल तुम्हाला। तर बघा, मी पिना करून जॉईन करून घेतल्या होत्या, तर शिलाई करून घेतलेली आहे। तर बघा, हा जो दुसरा भाग आहे तो असा आपल्याला ठेवायचा आहे, नंतर पूर्ण याला शिलाई मारायची आहे। अतिशय सोपी आहे या बॅगी बनवणं, थोडासा टाईम लागतो पण खूप सोपे आहे, म्हणजे जास्त टिकाऊ आहे। गव्हाच्या गोणीचा वापर करतो म्हणून खूप जास्त दिवस या पिशव्या टिकतात। बाजारातून आणण्यापेक्षा तुम्ही घरी तयार करा आणि त्या पिशव्या खरंच खूप मजबूतपणे असतात। तर बघा, मी दोन्हीही साईडनी शिलाई मारून घेतलेली आहे आणि काय करायचं आहे की बघा, ही जी साईड आहे रफ भाग, इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पायपिंग करा। मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे की मी माझ्या अशा खूप पिशव्या आहे, त्याला मी माझ्या आवडीनुसार वेगवेगळ्या रंगाचे पायपिंग केलेलं आहे। तर बघा, मी थोडंसं मॅच असं एक कापड घेतलेलं आहे आणि त्याची तिरकस पट्टी कट करून घेतली होती मी, आणि याला ही जी पूर्ण ही आपली रफ भाग आहे त्याला असे छानपैकी त्याची पायपिंग करून घ्यायची आहे। बघा, ही जी पिशवी आहे खूप मजबूत पिशवी आहे, खूप जास्त दिवस नाही म्हणते ना, मला कमीत कमी एखादं वर्ष तरी ही पिशवी टिकते। बघा, स्वस्तच मस्त घरी तयार करा आणि खूप सुंदर अशा पिशव्यांचे मी इमेज दाखवणारच आहे तुम्हाला की मी त्या कशा बनवलेल्या आहे। तर बघा, अशी पायपिंग करून पूर्ण हे जे बॅग आहे त्याला जॉईन करून घ्यायची आहे। तर माझ्या चॅनलवर तुम्ही समजा नवीन असाल, पहिल्यांदाच आले असाल तर बघ चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की तुमचा एक सबस्क्राईब आणि तुमची एक कमेंट मला अजून छान व्हिडिओ बनवण्यासाठी मदत होते। आणि तुम्ही ही व्हिडिओ कुठून बघत आहे ते बी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। बघा, अशा पद्धतीने मी सगळीकडे पट्टी जोडून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी फोल्ड करून त्याला पायपिंग करून घेणार आहे। बघा, अशी आपल्याला ही पायपिंग करून घ्यायची आहे। माझ्याकडनं काय चुकलं याच्यामध्ये की पट्टी मी थोडी जास्त मोठी घ्यायला पाहिजे होती, कमी थोडं जास्त, म्हणजे छान पायपिंग झाली असती। ही बारीक पायपिंग झालेली आहे पण तरी छान दिसत आहे पिशवी। तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही पायपिंग जोडून घ्यायची आहे। बघा, मी दोन्हीही साईडनी पायपिंग तुम्हाला दाखवून देते, खूप सुंदर ही पिशवी दिसत होती। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला हँडल जोडायचे आहे। तर हँडल बी सेम त्याच मॅचिंगचे घेतलेले होते, तर मी 13 इंच घेतलेलं आहे। तर बघा, ही 13 इंचाचे मी जे हँडल घेतलेलं आहे इथे आपल्याला वरती जोडायचं आहे। तर मी हँडल जोडताना मी 2 पद्धती सांगते तुम्हाला। तर बघा, मी हँडल जोडताना असं माप घेते, नंतर ही आपली जी टेप पट्टी आहे त्याची घडी घालून इथे मार्किंग करून घेते। त्याच्यानंतर आपल्याला दोन्हीही साईडने 2-2 इंचाचं मार्किंग करायचं आहे। तर बघा, असेही तुम्ही आपला हँडल जोडू शकतात। तर बघा, अशा पद्धतीनेही तुम्ही हँडल जोडू शकतात, नाहीतर डायरेक्ट 4-4 इंचाचंही माप घेऊ शकतात। तर मी तुम्हाला दाखवते। बघा, आपली शिलाईपासून तर तिला
वरती 4-4 इंचाचं माप घेऊन टाकायचं आहे. नंतर तुम्ही ते हँडल जोडायचे आहे. असे 2 पद्धती तुम्ही याच्यात वापरू शकतात. तर बघा मी हँडल जोडून घेतलेलं आहे आणि ही आपली मजबूत आणि टिकाव जुन्या म्हणजे 1 रुपयाही खर्च न करता, नाही काही चेन आणायची नाही, काही आपली खूप साधी सिंपलची ही पिशवी तयार झालेली आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. बघा मी अजून खूप छान छान पिशव्या तयार केलेल्या आहे, मी तुम्हाला दाखवतेच. तर त्याच पद्धतीने माझ्याकडे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या पिशव्या दाखवल्या बी होत्या. परत एकदा मी तुम्हाला दाखवत आहे की अशा पद्धतीने तुम्ही मोठे मोठे माप घेऊन खूप साध्या सिंपल पद्धतीमध्ये पिशव्या तयार करू शकतात, सेल करू शकतात आणि छोटंसं इन्कम आपली सुरुवात करू शकतात. तर बघा मी अशा पिशव्या शिवलेल्या आहे. माझ्याकडे या पिशव्या राहत नाही, मी फक्त शिवून टाकले की स्टेटस ठेवले की माझ्या या पिशव्या लगेच विकली जातात. तर बघा खूप सुंदर आपली ही पिशवी तयार झालेली आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. जय हिंद, जय भारत.